आपल्यापैकी अनेकांना शीघ्रपतनाची समस्या असते. हे शीघ्रपतन नेमकं का होतं आणि त्यावर करता येण्यासारखे काही सोपे उपाय व काही होमिओपॅथी औषधांबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर गणेश वाघमारे, कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबत बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. लैंगिक कामजीवनामध्ये अनेकांना सर्वात महत्त्वाची भेडसावणारी समस्या म्हणजे शीघ्रपतन. या समस्येमुळे अनेकांना लैंगिक सुखाचा पाहिजे तसा आनंद मिळत नाही. पती पत्नी दोघांनाही मिळत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळेला दोघंही नाराज होतात. अशा वेळेला अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीच्या औषधांचा उपचार घेतात, मात्र या औषधांचा कोणालाही फायदा होताना दिसत नाही. बऱ्याच वेळेला या व्यतिरिक्त या औषधांचा आपल्याला साईड इफेक्ट मात्र होताना दिसतो. त्यामुळं या विषयामध्ये ज्यावेळेला सखोल असा अभ्यास केला त्यावेळेला असं दिसून येतं की लैंगिक कामजीवनाचे जे शिक्षण आहे तेच लोकांना अनभिज्ञ आहे. त्यामुळं काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मित्रांनो, यापैकी सर्वात महत्त्वाची अशी एक सूचना आहे की लैंगिक संबंध ज्यावेळेला आपण ठेवतो त्यावेळेला अनेक जण गडबड करताना आपण बघतो. म्हणून शरीर संबंधाच्या दरम्यान ज्यावेळेला तुम्हाला सुरुवात करायची अशा वेळेला गडबड करू नका. शांततेनं ही क्रिया करा. लगेच सुरुवात जर केली तर शरीराचा आवेग जो आहे तो वाढतो. त्यामुळे थोडा वेळ थांबून आवेग जो आहे तो कमी झाल्यानंतर शरीर संबंधाची परत सुरुवात करा. त्यामुळे शीघ्रपतनाची जी समस्या आहे ती लगेच थांबेल. शीघ्रपतन थांबवण्यासाठी दुसरा आणि महत्त्वाचा सल्ला आपल्याला असा मानसोपचार तज्ज्ञ देतात की ज्यावेळेला शरीर संबंध तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यावेळेला दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला लांब श्वास घ्यायचा आहे, जेणेकरून काय होतं की तुमच्या मनावर असणारं दडपण ते कमी होतं. त्यामुळे शरीरातील हॅपी हॉर्मोन्सची जी संख्या आहे ती वाढते, ते रिलीज होतात. त्यामुळं शरीर संबंधाचा आनंद तर मिळेल, सोबत तुमची शीघ्रपतनाची जी समस्या आहे ती कमी होईल. आपण बघतो की अनेकांना विविध कारणांमुळे शरीर संबंधामध्ये खूप अंतर पडतं. जोडीदाराजवळ जाता आलं नाही म्हणून अनेक दिवसापासून ते तसेच राहतात. अनेक दिवसापासून जमा झालेल्या शुक्राणूंची जी संख्या आहे ती खूप वाढते, त्याचा संचय निर्माण होतो. त्यामुळं शरीर संबंध सुरू केल्या केल्या लगेच वीर्य जे आहे ते बाहेर पडतं. त्यामुळं शीघ्रपतनाची समस्या उद्भवते. शक्यतो संबंधाच्या कालावधीमध्ये जास्त अंतर ठेवू नका. मित्रांनो, लगेच जर तुम्ही संबंध ठेवत राहिले तर जे शुक्राणूंची संख्या आहे ती मर्यादित राहील. त्यामुळं वीर्य लवकर खलन होण्याची जे एक समस्या आहे ती हळूहळू कमी होईल. बऱ्याच वेळेला आपण बघतो की संबंधाच्या दरम्यान काही जण आउट ऑफ कंट्रोल जातात. त्यामुळं तुमच्या लिंगातील रक्तप्रवाह आहे खूप वाढतो. लगेच शीघ्रपतनाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. यामुळं पती व पत्नी दोघांनाही पाहिजे तसा आनंद मिळत नाही. अनेक जण यासाठी विविध उपचार करताना आपण बघतो. काही जण मानसिक उपचार घेतात तर काही जण शारीरिक उपचार करतात. पण मुळात हा जो प्रॉब्लेम आहे हा स्वभावाचा दोष असल्यानं बऱ्याच वेळेला शारीरिक व मानसिक दोनही प्रकारचे औषधं घेऊन काहीच उपयोग होत नाही. म्हणून ज्या वेळेला आपण मानसोपचार तज्ज्ञांकडे जातो त्यावेळेला आपल्याला असा सल्ला दिला जातो की ज्या वेळेला शरीर संबंध ठेवायचे त्यावेळेला तुमचं मन जे आहे ते अतिशय शांत पाहिजे, आनंदी पाहिजे, उत्साही पाहिजे. त्यामध्ये आपण गडबड नाही करायला पाहिजे. अतिशय शांत चित्तानं ही क्रिया जर केली, कुठलंही दडपण न घेता व कशाचाच विचार न करता तुम्ही या क्रियेमध्ये पूर्णपणे लक्ष दिलं तर निश्चितच ही शरीर संबंधीची क्रिया अतिशय खूप आनंदाची, सुलभ आणि सुखकर होते. आपण बघतो की काही जणांचं शारीरिक संबंध ठेवताना मन जे आहे खूप अशांत असतं व दडपणामध्ये असतात. काही जण ही क्रिया करायची म्हणून करतात. यात कुठल्याही प्रकारचा उत्साह त्यांच्यामध्ये नसतो, फक्त ते शरीरानं जवळ आलेले असतात. परिणामी काय होतं की तुमच्या लिंगाच्या ज्या समस्या आहेत त्या वाढतात. त्यांना अनेक लैंगिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. यामध्ये लैंगिक ताठरता कमी होणं किंवा शीघ्रपतनाची जी समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. म्हणून कामजीवन सुसह्य व्हायचं असं वाटत असेल तुम्हाला तर उत्साहाच्या वातावरणामध्ये व संपूर्ण एकांतात कुठलंही टेन्शन न घेता ही क्रिया करा.
कामशास्त्रानुसार शरीर संबंध ही दोघांचीही गरज आहे. जेव्हा दोघांचीही इच्छा असेल त्याच वेळेला या शरीर संबंधाचा विचार करावा. शरीर संबंध करताना एकाची इच्छा आहे आणि एकाची नाही असं जर असेल तर लैंगिक समस्यांना चालना मिळते, वाव मिळतो. म्हणून एकमेकांच्या इच्छेनुसारच शरीर संबंध ठेवावा असं आपल्याला कामशास्त्र सांगतं. मित्रांनो, शीघ्रपतनाची जी समस्या आहे थांबवण्यासाठी तुम्हाला पेल्विक एक्झरसाइजचा एक व्हिडिओ माझा आहे, त्याचा अवलंब करा. वर व्हिडिओ तुम्हाला दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पेल्विक एक्झरसाइज कशा करायच्या ते तुम्ही बघू शकता. दुसरी मेथड म्हणजे स्टॉप अँड स्टार्ट पद्धत. शरीर संबंध चालू असताना जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता उत्कलन होणार आहे किंवा वीर्य जे आहे ते बाहेर पडणार आहे, अशा वेळेला समागमाची जी क्रिया आहे थोडा वेळ का होईना थांबवा. परत दीर्घ श्वास घ्या. थोड्या वेळानं ही क्रिया परत चालू करा. मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला काय होईल की शीघ्रपतनाची जी समस्या आहे तिच्यावरती तुम्हाला ताबा मिळवता येईल. मित्रांनो, खूप सोपं आहे, फक्त करून बघा. मित्रांनो, या व्यतिरिक्त आपण बघूयात काही होमिओपॅथी औषधांबद्दल. होमिओपॅथी शास्त्रामध्ये शीघ्रपतनासाठी खूप चांगले औषध आहेत. यापैकी आपण एक औषध बघूया, नक्सोमिका या नावाचं. मित्रांनो, हे नक्सोमिका जे औषध आहे तर ज्या लोकांना खूप स्ट्रेस असतो, नेहमी कामाचं दडपण असतं, टेन्शन असतं, खूप व्याप असतो, जबाबदारी असतात, अशी लोक ज्या वेळेला संबंध ठेवतात त्यावेळेला शीघ्रपतनाची समस्या त्यांच्यामध्ये दिसून येते. अशा वेळेला नक्सोमिका हे औषध 30 पॉवरमध्ये जर घेतलं, 2-2 थेंब जिभेवरती सकाळ दुपार संध्याकाळ टाकून काही दिवस जर घेतलं तर ही जी शीघ्रपतनाची समस्या आहे काही दिवसात आपण अनेकांमध्ये दूर होताना आपण बघतो. मित्रांनो, होमिओपॅथी शास्त्रामध्ये अनेक औषधं आहेत. त्यापैकी दुसरं औषध मी तुम्हाला सांगतो, डॅमियाना क्यू नावाचं. हे सुद्धा शीघ्रपतनाच्या समस्येसाठी अतिशय उत्तम असं औषध मानलं जातं. डॅमियाना क्यू हे जे औषध आहे तर मुलार्क घ्यायचं आहे आपल्याला. या मुलार्काचे 16-16 थेंब सकाळ दुपार संध्याकाळ अर्धा ग्लास पाण्यात टाकून काही दिवस जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला जी शीघ्रपतनाची समस्या आहे तर काहीच कालावधीमध्ये कमी होते. याच प्रकारचे आरोग्यविषयक व्हिडिओ बघण्यासाठी आजच या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.